साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा हे साबुदाण्याचे थालीपीठ करून पहा. एकदम मऊ लुसलुशीत होते आणि खायला पण खूप खमंग लागते. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. हे थालीपीठ करताना आपल्याला साबुदाणा भिजवण्याची गरज नाही आहे. तर इथे मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत. आता हे तिखट होण्यासाठी आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकतोय. तर इथे मी 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही हिरव्या मिरच्याचं प्रमाण वाढवू शकता. आता हे चांगलं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर साधारण 2 ते 3 मिनिट मी हे भाजून घेते. आता इथे पाहू शकता तुम्ही आपला हा शेंगदाण्याचा कलर पण बदललेला आहे. इथे आपला साबुदाणा आणि शेंगदाणे खरपूस भाजलेले आहेत. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून घेते. तर आपण झाकण लावून एकदा हे फिरवून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता मी जास्त बारीक पण केलेलं नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवलं आहे. तुम्ही हे हातावरती चेक करू शकता. आता एका भांड्यामध्ये आपण हे सर्व काढून घेऊयात. थालीपीठ करताना मिश्रण एकजीव होणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे इथे मी 1 बटाटा साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे. आता हे मिक्सरमध्ये आपण याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत. तर याच्यामध्ये मी 1 मिरची पण टाकलेली आहे. तर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. तर ही जी पेस्ट आहे ती या मिश्रणामध्ये मी टाकून घेतली आणि चवीसाठी मीठ पण टाकलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकत हे मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करावे लागेल आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण क्लिक करा, जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. इथे मी थोडं थोडं पाणी टाकत हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. आपलं हे मिश्रण रेडी आहे. आता हे भिजण्यासाठी आपण याला झाकण ठेवून 10 मिनिट ठेवून देतोय. इथे मी पॅनवरती तूप लावून घेतलेलं आहे. उपवासाला शक्यतो तूपच वापरलं जातं. तर आता याच्यावरती आपलं जे मिश्रण रेडी होतं तर ते आपण थालीपीठ करून घेते. इथे मी चमच्याच्या साहाय्याने थालीपीठ करून घेते. अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप लवकर होणारी रेसिपी आहे. तर तुम्हाला जितकी साईज हवी असेल थालीपीठाची तेवढी तुम्ही मोठं करू शकता. आता इथे 5 मिनिट आपण झाकण ठेवून त्याला शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही वरची साईड व्यवस्थित कोरडी झालेली आहे. याच्यावरती आपण थोडं थोडं तूप टाकणार आहोत. तुपामुळे काय होतं ते खायला पण खूप चविष्ट लागतं आणि वास पण खूप खमंग येतो. आता हे आपल्याला दुसऱ्या साईडने पण चांगलं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडने पण आपण तूप लावून हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर हे साधारण 2 ते 3 मिनिट दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं. तर ही थोडीशी वेगळी रेसिपी आहे. तर एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.